एच एस आर पी हा मोठा हॉट टॉपिक झालेला आणि बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की कुठून HSRP नंबर प्लेट मागवायची आहे. RTOच्या गाईडलाईननुसार आता RTOनं प्रोसिजर सांगितले की तुम्हाला HSRP नंबर प्लेट कशी मागवायची. प्रोसिजर खूप सिंपल आहे. त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा मी तुम्हाला देतोय. हा स्क्रीनशॉट तुम्ही ॲज इट इज घ्या आणि ॲज इट इज स्टेप्स फॉलो करा. सगळ्यात प्रथम मित्रांनो, दिलेला QR कोड स्कॅन करा किंवा transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन RTO सिलेक्ट करा. गाडी रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर, इंजिन चेसी नंबरचे शेवटचे 5 डिजिट्स एंटर करून व्हेरीफाय करायचे. फिटमेंट सेंटर आहे तुमच्या सोयीनुसार निवडा. अपॉइंटमेंट डेट आणि स्लॉट हे तुमच्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचे. तिथे सगळे डिटेल्स व्हेरीफाय होतील. नंतर तुम्हाला मित्रांनो बिलिंग ॲड्रेस एंटर करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जो मोबाईल आहे तो वाहन पोर्टलसोबत लिंक असला पाहिजे. त्या मोबाईलवर OTP येईल. OTP एंटर करा आणि OTP एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेमेंटसाठी ऑप्शन तुमच्या आवडीच्या सोयीनुसार पेमेंट करू शकता. आणि नंतर प्रिंटचं ऑप्शन येईल. इनवॉइस प्रिंट केली ती घ्या आणि जे फिटमेंट सेंटर सिलेक्ट केले जे डेटला त्या डेटवर जाऊन तिथे तुम्ही HSRP नंबर प्लेट लावू शकता. जी इनवॉइस पावती आहे ती घ्या सोबत आणि RC बुक असेल तर वेल अँड गुड आयडेंटिटी कार्ड पण सोबत ठेवा. व्हेरिफिकेशन पर्पज आहे. जर तुम्ही कराडमध्ये आहात तर कराडमध्ये आपल्या एका मित्राचंच फिटमेंट सेंटर आहे. तो ज्या BFवर HSRP नंबर प्लेट ऑनलाईन अप्लाय करून ऑर्डर करेल. त्याचा नंबर मी खाली देतो. हे फक्त कराडासाठी लक्षात राहू द्या. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटने प्रोसिजर शेअर केली तीच प्रोसिजर फॉलो करा. आता बाकी कुठलंही कन्फ्युजन राहायची गरज नाही. झोन 1, झोन 2, झोन 3 या भानगडीत पडू नका. त्या पण ऑफिशियलच आहेत. पण ही जी प्रोसिजर दिली ना ती आता RTOने डिक्लेअर केली. त्यामुळं तुमच्या डोक्याचा ताप आता गेलेला आहे. आणि माझा व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर सर्वांसोबत शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.